खरं तर शिंदे समितीने जे गेल्या 2 वर्षामध्ये 57-58 लाख बोगस नोंदी मार्फत म्हणजे मराठवाड्यामध्ये सर्रास हाताने खडाकडून मराठा नावाच्या पाठीमागे कुल यायचं किंवा मराठा नावाच्या समोर कुल यायचं म्हणजे किंवा कुणबी यायचं अशा हाताने खाडाखोड करून आणि महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून महसूल अधिकाऱ्यांना पैशाचा आमिष दाखवून असे म्हणजे 57-58 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र काढण्याचं काम केलं. आणि त्यातून आता काय झालं, हे जो हैदराबाद गॅझेटियरचा जो जी आर काढला 2 सप्टेंबरचा, मग आता अशी परिस्थिती की एखाद्याचं कुणाचं जर कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याच्या पूर्ण रक्ताची नात्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं, मग तो नसला बी रक्ताचा आडनाव आणि आता काय झालं याच्यामध्ये ग्राम समिती नेमण्यात आली, ज्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक ह्या लोकांना ते अधिकार दिलेत. आता हे जे मराठवाड्यातील जे प्रस्थापित मंडळी आजपर्यंत फार तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना दबाव टाकून त्यांना पाहिजे हवं तसं ते करून घेणारे लोक आहेत. मग आता जर तुम्ही तलाठी, कृषी सहाय्यक आणि हे तर निव्वळ खिशातले लोक आहेत. हे गावगाड्यात येऊन त्याला लोकांना भेटावं लागतं, लोकांशी संपर्क ठेवावा लागतो. त्या लोकांना मारहाण करून जसं पाहिजे तसं ते लिहून घेते, शपथपत्राद्वारे आणि कुठतरी 100 रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र, प्रतिज्ञापत्र द्यायचं आणि त्यांचा अहवाल घ्यायचा आणि त्यानंतर त्यांना सर्रास कुणबी प्रमाणपत्र, म्हणजे जिथं एखाद्या गावात जर 10 कुणबी प्रमाणपत्र असेल तर तिथं 100 व्हायला वेळ लागणार नाही, 100 असले तर 1000 व्हायला वेळ लागणार नाही. यापूर्वी 2 वर्षातच जे संपत आलंय, मग पुन्हा राहिलं साहिलं जर ओबीसीची हत्याच होत असेल आणि ओबीसीचं पूर्ण राजकीय अस्तित्व हा खरं तर मराठा समाजाला म्हणजे कुणबीतून आरक्षणाची गरजच नाही ना. त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाची त्यांची पूर्वीपासून मागणी होती, परंतु त्यांनी नंतर मागण्या बदलत गेल्या आणि कुठतरी ओबीसीतूनच आम्हाला पाहिजे, कुणबीतूनच पाहिजे. म्हणजे यांनी सगळ्यांनी ठरवलंय, या प्रस्थापित मंडळी सर्वच आता अजित पवार असतील, शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि त्यांच्या सर्व पक्षातील आमदार, खासदार असतील, यांनी सगळ्यांनी ठरवलं की मायक्रो ओबीसी नेस्तनाबूत करायचा, ओबीसी नेस्तनाबूत करायचा. म्हणजे ओबीसीचा एखादा ग्रामपंचायत सदस्य एखाद्या गावगाड्यात होत असेल, तो ग्रामपंचायत सदस्य म्हणजे सरपंच तर नाहीच, पण ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही, पंचायत समिती मेंबर नाही, जिल्हा परिषद मेंबर नाही, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष ह्या पदापासून ओबीसींना दूर ठेवायचे. आणि खरं तर मराठा समाजाला हा गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापित समाज आहे. गेल्या अनेक वर्षापासून यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आमदार यांचे जास्त आहेत. आजपर्यंत 29 मुख्यमंत्र्यांपैकी 23-24 मुख्यमंत्री सुद्धा यांचेच झालेत.